अरे भाई ये काशा भाई कब से सो गए यार, फालतू का बैठ गए इसके पास, फालतू का इसके साथ में आ जा, मैं काम ना काम। अरे उठना रे भाई उठना, ओ काशा भाई उठना यार, चलना मेरे को जाना पड़ता ना घर को, बेफालतू मेरे को भी यार लटका दिया तूने, बैठ 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 करके खुद सो गया, मेरे को बिठा के रख दिया, रात हो गई ना अभी। थांब ना बे जंगल कुत्ते, थांब ना, थांब 2-4 दिवस मग पाय तू कशाचा जलवा, कशाचा काय माल येते तू पाहिलं फक्त. अबे पुरं गाव घे निघत, काशा गय भाने म्हणते मला, म्हटलं काशा गय भाने. थांब ना तू, थांब रे, जाऊ नको रे जंगल कुत्ते, बस तिथं चुपचाप. बातें तो ऐसे करते बेवड़े, बस पी लेते हैं बापा, पूरे गांव को लेता खरीद के, ये रहता जेब में अन्नी नहीं रहती इनके. अरे मला वाटते हे का है, अरे बापरे भेटले भेट. काशा भाऊ हे स्थळत नाही, काशा भाऊ आहे ना जमलो, हे का काशा भाऊ स्थळत झोपले दिसून आले. तोंडार बॅटरी नको मारू, तोंडार बॅटरी नको मारू. अरे बापरे, याला जसं गोळी गुलाबी न्यायला का, हो ना काशा भाऊ हे ते कोणाला तुम्ही कसे त्याला गोळी गुलाबीने न्यायला का नाही तू पाहुणे पहा, त्याला म्हणतो मी आता 90 म्हणाल चाल म्हणून बम पेला आला का घ्या झाला वाटते. अरे ओ काशानाथ भाऊ, ओ काशानाथ भाऊ, अरे काय म्हणा झोपले काय, अरे उठ ना बापा. झुंबर नाही, अरे बाबा काशीनाथ भाऊ पण इज्जत वाढली एवढ्या. अरे हा, अरे बोल रे बाय झुंबर, काय म्हणून राहिला. अरे बापरे अरे काही नाही असं इकडे निघालो फिरा नाही पाणे बा. आता काय करता, याला गोळी गुलाबी मस्त इथून इकडे यायला अर्धी पाजून देऊ तिकून आहे ना, कशा आपल्या इकून याने म्हणतो मी अर्धी घालतो. लय झाली वाटते नाही का, पाहिजे घ्यायचे का अर्धी, चला मग आहे आमच्या तो पाहिजे का, म्हटलं अर्धी किती पाहिजे का, याला इथून बरोबर न्यायला लागल. याला जर म्हणतो ह्या येते झाली का तिकडे देवदास म्हणून बोलावलं म्हणून. अरे बा बोलले का झुमऱ्यांना दिले रे गेले, जाऊ द्या काय नाही तर पैसे नाही आता सरले माझं, आपला गडी नाही शिवलाल आलाच नाही अजून शहरातून, असं म्हणता काय पाहिजे वगैरे माझ्याकडे पैसे लागले, माझ्याकडे पैसे नाही म्हटलं झुंबर. मग म्हणशील मला पैसे द्यावा, आपल्याकडे पैसे नाही आता सांगून देतो. अरे बापरे आता असं असतं पाहिजे ना, एक काम करा अरे मामा पाहुणे बा तुम्ही एक काम करा, तुम्ही जा पटकन निघून ना तिकडे सगळे तयार राहा, सांगा तिकडे त्या पटांग ग्राउंडवर घेऊन येतो मी याला, तुम्ही पुन्हा जा, तुम्ही बरोबर येतो सगळं याला घेऊन तिकडून अर्धी खर्च करता लागून काही विषय नाही. देवदास भाऊ शांताराम भाऊ सगळे तिकडे तयार ठेवा तुम्ही. अरे मी काय ना चला मग काशानाथ भाऊ चला मग. बस ठीक आहे जातो मग मी पुढं, या तुम्ही मागून घेऊन यायले, मी तेल सांगून देतो तसं. आई की बरात है रे बारे, क्या धुलाई कर रहे क्या काशे की उधर, कुछ समझ में जाना पड़ता है इनके पीछे है, कुछ तो भी गेम है. ये झुमरा टकला इतना खर्चा कर रहा है, खुद मुझ से बोल रहा है इसको मैं तेरे को पिलाने को लेके चल करके, कुछ तो भी है भाई इसका कार्यक्रम आज, ऐसा लग रहा है मेरे को जाना पड़ेगा इसके पीछे. अरे चला कशा भाऊ चला हो ना, उतरून राहिलो जरासं सावध हे येऊन राहिले, अंधार येऊन राहिला डोळ्यासमोर, हे पाहून राहिलो मी. बरं जरा हात धरतो माझ्या, असं हात धरून तर पाहिजे ते हात पाय हिरले बरोबर झाला आले राजू. चला हात धरता फक्त माझ्या बरोबर झुंबर भाऊ, चला या धर हात धरा. अरे हो ना या खाली या बरोबर बरं बँक लागला का पुणे आता फोटातला काढते देवदास भाऊ तिकडे. मग आता सकाळी उठायला लागेल आपल्याला नाही, चला आता सकाळी 4 वाजता उठू आपण, उन्हीच्या पहिले 7 वाजता आपण घराकडे पलटलो पाहिजे नाही का. झप आहेस किती दाट आले आहे ते खत, पुरेच्या पुरे दाट आले खत फेकून आपण नाही. चालले आपले मजुरी तयार होऊन शांताराम भोजे ते. अरे त्यानं गंजही भलते टाकलेले का ना, बारीक झाबऱ्यानं त्याला म्हटलं बरं मोठाले गंज टाकले तर निरा एका टालीचे त्यानं 7 गंज करून टाकले. त्याला म्हटलं 3-4 ठीक आहे, 7 गंज गेले त्यानं, तो इले चिंत काय शांताराम भाऊचा. जाऊ दे ना, आपल्याला कोणतं हे चाललं भारी, त्याच्या वाराला खत आपल्याला फेकणार आहे ना, 7 फेकू का 10 फेकू का 4 फेकू, 12 फेकायला लागते देऊ फेकून काय होऊन राहिलं तेच गावात कमी गंज लागले ते जप झालं असतं. हे इथून तिथं असं करायला लागेल आपल्याला, जाऊ दे आता तेवढं काय पाहत बसतो. अरे पाहुणे सोबते, अरे पाहुणे बा कुठं आहे, सोबत्याला कुठं सोडलं म्हटलं झुंबरले, कोण कुठं गेला का, पडला गेला काय नाल्या गेले. अरे नाही तसं नाही आहे ते, काही बोलता काय काही बोलण्यात मजा नसते ना, असं काय झुंबर भाऊ काही ना. अरे बा ते काशीनाथ नाही का रो कशा काय गायबाने त्याला घेऊन येऊन राहिले झुंबर भाऊ. मग मी पुढे चाललो तिकडे देवदास भाऊ शांताराम बोल सांगाले, तिकडं बा एका साईडनं म्हटलं त्याला घेऊन करू या लागते, येऊन राहिले बा झुंबर भाऊ ते सांगायला चाललो मी. म्हणून जसं लगभग निघालो मी, झुंबर भाऊ येऊन राहिले मागून. भेटले रे बा हे त्या भोकड्याच्या मागे, भोकड्याला काही जगून येते 2-4 दिवस कसे पाहिजे काय माहिती. शांताराम भाऊ आहे तिकडे, देवदास भाऊ आहे, अरे तिकडे आहे ना ते, तिकडेच आहे ना त्या ग्राउंडवर आहे सगळं पण थांबले. त्याला सांगून दे झुमऱ्याला तिथं या म्हणून, इथंच आहे ना शांताराम भाऊ आहे, सरपंच साहेब आहे तिथं, देवदास भाऊ आहे, सगळे गँग आहे तिकडे बसली ते त्या आपल्या शाळेच्या बेंचावर. हो तिथं आहे का बरं एक काम करा, आता हे डुंबर भाऊ येते शिकून मागून, मी पुढे जाऊन सांगून देतो ना, तुम्ही फक्त येले एवढं सांगा इकडे रस्ता सांगा, तुम्ही इथंच थांबा, ते बरोबर पलटून देता ते आशाले डुंबर बोलले. बस मी जातो पुढे जाऊन सांगून देतो मग त्याला, म्हणजे कशाला घेऊन येऊन राहिले बा तयारीचा.
बरं आहे ना, जाऊ दे ना. आणलं काय लाईनीत काम बोकडं कापाचं. मग काय, हो जा तुम्ही जा, आम्ही थांबतो इथं. जातो पलटूच्या झुमऱ्याला कशाला बरोबर. हा जा तिकडे ग्राउंडवर, तिथं थांबायला जा, तिकडे जातो आम्ही. आणतो त्याला हाकलं तिकडून मग. हो हो बरोबर, चलतो मी पुढं. या तुम्ही घेऊन या तेल. हो या मी जातो, सांगतो तेल सगळे सांगतो ना. दासती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हाथ ना छोड़ेंगे. इकडून चला काशीराव. अरे कोण आहे इथं? अरे लाण्याचे ते पाहुणे पाठ दिसले का रे? पाहुणे पाठ ऐकलं का इकडे? खायला का झुंब्या टाकल्या ना बरोबर गेम बसलायचं. हा कशाने आणलं? हा इकडून हे इकडे गेले तुला मला सांगितलं इकडे पाठवून देता म्हणे. झुंबर बोलले. हा जा इकडून सीधा जाय तिकडे त्या ग्राउंडवर. झुंबर होय दादा सीधा. हा येतो आम्ही मागं बरोबर. आता टाकला रे फासा, आणलं रे ना टाकल्या ना झुमऱ्यानं आणलं रे काय झाले. आता होते दूध का पाणी का पाणी. हा लबाळाचं आमंत्रण खरं नाही म्हणते, मटणाचं जेवण होय. आता चल रे जाऊ. आता आपल्याला काय सकाळी खतच फेकायला जावं लागेल. चल याच्या मागं जाऊ आपण. होता ना सकाळी काय सकाळी जास्त उशिरा जाऊ. हे महत्वाचं आहे ना, हे डोक्यात फिरवायला किती दिवसाचा कधी कापते कधी नाही बोकडायला का जातं. चल मला आता घरी जाऊ द्यायचं होतं. मी घरी निघतो आता. झुंबर घरी निघतो. अरे घणी हो ना, घरी जाऊन आम्ही नेऊन देतो तुम्हाला. घणी कोणत्याला मग पाहुणे बाल पाहत आहे म्हणे. फुकटात पाडले का रे? राहिला कामाचं काय नाही आणलं तुला एवढं चोपडला सांगायला काय तर कशा म्हणायचे. एकूण असं करायला होतो. तिकडून घरावर छाडायचं. तिकडून चालणार मग घरी. हा बरं घरी चिकून जाऊ. चला एकूण घरांड होतो जाता येते. हा लय वाळको चालते नाही, लय वाळको येऊन बसले. हो आता बसला तुमची वाट पाहत. आता येईन मग येईन. हा नाही ते काय झालं, मला एका जणांना घ्यायचे होते ना, त्याचा टाइम झाला मला. बाकी काहीच नाही. हा तुम्हाला फोन लागेल तुमचा. काय फोन लागेल? बॅलन्स तर पाहिजे त्याच्या. बरं ते जाऊ द्या. ते मामाचं असं म्हणते आणले ना तुम्ही, पैसे आणले का ते सांगा पहिले. मग कसा जीवा येऊन जाते मग आमचे. जीवा आणले तर सांगा, मग तसं बोलायला बरं होते. पैसे आणले का नाही आणले शॉर्टकट मध्ये सांगून द्या. नाही आणले ना, पैसे किती आणले मी 11,000 खिशातून आणले, काही विषय नाही. म्हणून टाइम झाला मला. जरा टाइम होता ते घेणं होते एका जणाजवळ. तर त्यांना जरा टाइम लावला आणि दुपारी आलो असतो. जरा त्यांना टाइम लावून दिला. आले ना जवळ झाले माझे पैसे. हा आता जमलं बा. आता दिसले बा डोळ्यानं पैसे. लय जास्त आणले का रे? बार जास्त सगळे मामाचे होय का? अरे नाही रे बा, देतो ना. ते 50चं बंडल आहे, त्याच्याला मी ते 50,000 घ्यायचे होते ना. देतो ना तुम्हाला. 11,000 द्यायला लागते ना. ते बाकीचे मला तिकडे खर्च नाही का. ते बोकडा कापाचा आहे, त्याच्यानंतर ते बाकीचा माल मसाला हे ते आहेच ना अजून तिकडं व्हायचं. मला पहिले तुमचं करून देतो. मग तुमच्याकडून काय असेल तारीख गिरी त्या तारखेवर कापा लागा. हो जमलं बा. दर्शन झालं, धनलक्ष्मीचं दर्शन झालं. म्या म्हटलं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. नाही हो आता ते काम मार्गी लावून टाकतो मी. तुम्ही पैसे देऊन द्या. आता ठेवलेच तर पैसे भेट आपलेच आहे. हा तर तुम्ही एक काम करा, मी तारीख तुम्हाला उद्या दिन काढून. कधी ते बोकडं कापायचं आहे काय. तर आता जर लवकर निघा लागते आम्हाला तिकडे. सकाळपासून कोय गोडाले फोटो. तर ते चिमंद्राला जरा बसून ठेवायला आहे तिकडे घटात. ते दिवे लावावं लागते, तुप घ्यावं लागते. हा खर्च आहे लागत. 1000 जास्त असं ना देऊन द्यायचा. आमचे जरा खर्च झाले त्याच्यात. आणि मग तुम्हाला उद्या मी फोन करून सांगतो किती वाजता काय कसं काय जेवण ठेवायचं, कधी ठेवायचं. तर बाबा उद्या सांगा का? हो रे बाबा, लोक बोलते कीड करून राहिले. लोक म्हणते अर्ध्या जेवण नाही राहिले. सांगा आता कीड झालं मी मॅट झालो मी. कधी आहे जेवण देणार? डेंडुडे पोट्ट्यापासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापासून बोलता कावला. मी म्हटलं आता तुम्हाला आज पैसे देतो. तुम्हाला म्हटलं दिवस घेऊन घ्या उद्याचं. का काय तुम्ही म्हणता आता उद्या सांगतो म्हणजे उद्याचं कसं मग करा. आता असं आहे, आता कसं आहे, थुका लावून जमत नाही. तुम्ही एक काम करणार, उद्या सकाळीच तुम्हाला सांगतो ना. रात जाऊ द्या. उद्या झालं तर उद्याच करून टाकजा. सुरीच फिरवा लागते ना. राहिलं बोलावाचं. लोकायला काहीच नाही बोलावं लागत. फक्त मालूम पाहिजे. वासानंच येते म्हटलं. बगारनी एक थोडा मसाला टाकला पुऱ्या गावात वास घुमते ना. काहीच कोणाला बापा मटणाच्या जेवणाला कोणाला बोलावं लागते. हो झोपेतून उठला असला बिमारी असला तो तर येऊन बसते पहिल्या पंक्तीत. ते काही काळजी करू नका. आता इकडे काय आहे, चला मग आता आम्ही निघतो. काही आहे का इथं काही खर्च पाणी? नाही आता माझ्याजवळ काही माहिती काही हे नाही. मला टाइम तिकडे सवारी ऑटोत बसल्या 2 सवारी आहेत, जा लागते मला लवकर. तुम्ही घ्या ना कोण असेल तुम्ही. बरोबर मालूम आहे. म्हटलं त्या गोष्टी इकडे शेंदूर लागते ते माहित नाही. म्हणून म्हणते चलतो तिकडे बसायला लागेल. तर
जाऊ दे आता आपले जर पैसे आले. ते मग आता ते समजा झालं तर लगेच किती दिवस लागेल कामाला तरी कसं आहे, घरी सांगा लागेल मला बैल ते विचारेन ते आता कसं गॅरंटी सांगलं बा तर ते किती दिवस लागेल म्हटलं ते अनागिनाची सोय लावा लागेल ना एवढा मोठा खजाना आणणं ठेवणं त्याची विल्हेवाट लावणं टेन्शनच आहे ना. त्याची काळजी नका करू, ते पटापट करून देऊ काम. आजचा दिवस जाऊ द्या. राहिलं ते विल्हेवाट लावायचं, ते दुबईच्या पार्ट्या आहे ना माझ्याजवळ सोनं विकत घेणारे आहे, त्याची काय फोन लावला का बातच येऊन जाते, ते सगळे शेक येऊन जाते. हा त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट आहे, त्याला बोलावला का बात येऊन जाते, ते घेऊन जाते इथून जाणं. त्या दुबई येतात कायले जाते तिकडचा गाडी येते व्यापारी इथं घ्यायला मामाही काही सांगते तिथं तर लागन तेवढा सोन्याचे खजाना आहे. काय देते सांगू. अरे मग जमलं मग काही विषय नाही, मग आपल्या इथं याचं कामच नाही जमलं मग सांगून दे तुम्ही घरी सांगून देतो काही विषय नाही म्हणून तो बरं आता झाला बरोबर झाला आहे. जमलं हा बरोबर झालं. तिथं 11,000 ठेवून द्या त्याच्यातले काढून, आणि बाकी तुमचे काय आहे तर घेऊन जा. काले होय लेका बदमाशे हो लेको लहान बदमाश आहे बे तुम्ही बे. हा भामटे हो लोकायला इकडे जेवायला सांगून देता ना म्हटलं द्याचं नाव नाही बोकले कापाचा नाव नाही. काले पाच दाखवासाठी आणले का बोकले लोकायला उपाशी ठेवायला आणले रे. अरे बाप अरे माय काय आहे त्याच्यात कोणी माझी मॅ माय कोणता दोस्त मी बा त्याच्या संग संग राहतो मालक तो आहे ना मालकाचा मालक कोणी असते सांगा बरं. मीच तर वाटतो पैसा कापते तर मॅ म्हटलंच होतं याची दात सही सही करूनच राहिले असन ना. हा का बिना याचा असन काय हा कशा नाही. जरा शांततेत घ्या त्याले, एखादा मना जर त्याला बुजाडून द्या तर पळून जाईन फालतू. ज्या कामासाठी एवढा मोठा आपण तालमेल लावला तो बैकला नाही पाहिजे, असं हिशोबाने लावा देवदास काय आहे काय नाही तर तोही घाबरावला नाही पाहिजे. हो पाहतो नाही. नमस्कार मंडळी आहे नमस्कार म्हटलं. आता हे व्हिडिओ चालू आहे हे म्हटलं पहिल्यांदा पाहणार आहे ना याच्या मांगल्य व्हिडिओ पाहून घ्या 7-5-6 भाग याच्या म्हणजे समजते तुम्हाला विषय काय आहे नाही तर. आणि दुसरी गोष्ट लाईक होऊ द्या म्हटलं. लाईक कसं आहे इकडे आम्हाला लाईक कमी झाले का व्हिडिओ कमी होते म्हणून म्हटलं लाईक हा भरघोस आणि सगळे जेवढे पाहुणे त्यांना लाईक करा हे आमची इच्छा आहे म्हटलं. बस तुम्हाला फक्त मेहनत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा इकडे तिकडे व्हिडिओ शेअर करा. चॅनलचं नाव तर मालूमच आहे जय जय महाराष्ट्र माझा. व्हिडिओ सर्व संध्याकाळी 7 वाजता ना. आता पुढं याच्या कायच्या सांगा बोलतो शांताराम तू विचारून घे तुला काही विचारायचं पहिले माया पहिले. बरं 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 रे काशीरा जरा सांग आमचा डाऊट असा होता का बा आता हे एवढं मोठं होय कायच्यासाठी म्हटलं आहे ना हे खरं नाही तर खायचे अलग दाखवायचे अलग असे दात असं तर काही विषय नाही ना. नाही बा गावाला मजा घ्या बस हा नेहमीप्रमाणे शिवलालच्या आदर्श मजबूर असा काही विषय आम्हाला थोडं कसं आहे गावगाडच्या नात्यानं थोडं आम्हाला जरासा विचार करून दे कारण की आता आमच्या सहनशीलता नाही राहिली ना. सण आता आज भेटन उद्या भेटन आज भेटन उद्या भेटन म्हणजे हे विषय काय आहे कापते नाही कापत काय विषय पक्का खरा खरा सांग राजा. सांगले का भांबत तोंडाच्या झापल्या तोंडाच्या बेवल्या दारू पिऊन आला. सांग लवकर काय काय नाही तर. अरे कंदीला बाजी जरा दमानं घेणार अजून का गाव जमा करता का इथं. हा रातचा एक तर रातचा टाईम आहे रातचा आवाज जाते 4 कोसावर. जरा शांततेत घेणार काय पुरं इथंच पंगत बसवान काय. अरे हाव ना बाबा मले म्हणून काय करता हो तुम्ही मला म्हणून काय करता माय कोणता दोष आहे कंदीला बाजी मार दात कोणाले. हा आता एक गोष्ट सांगा तुम्हाला शांताराम भाऊ सरपंच साहेब हे पा हे तर नक्की सांगतो तुम्हाला बोकडे आणले त्यानं गावात कापाले. हा त्यांना काही इच्छा नाही आणले त्याला कोणातरी सांगितलं जवळ त्याच्यावर जवळ समजून त्याला काहीतरी त्याला एक हे दिला म्हणून त्या हिशोबाने त्यानं 2 बोकडे आणले भाऊ. आता ते कापाचा विषय काय कधी कापते हे काही माहित नाही पण गावाला तो 2 बोकड्याचा जीव घालते एवढं नक्की. जमला मामा एवढा टाइम बंद झाला का तो जीव घालते नाही का. जेवणा पाहुणे पैसे खर्च बसून झाला आणि ते हेच पाहिजे होता एक ठेवते इकडे ते घालले प्रेक्षक वर्गाला वाटे का जीव घालते का नाही घालले का शिवला ते म्हणे फाची मजा येईल ना जेवाची. मला ठीक आहे पुन्हा मग अजून कोणाला काय विचारत आहे विचारून घ्या झप हा आता जीव घालते हे तर पक्का घालत म्हणे आता काही विषय नाही. हे तर का टोपणी जाय रे बारे अकारले वानाचे हे तर का बस काय मी त्या बोकड्या जिकडे पाहून तिकडे खाय वाटतंय तो सण. बरं मी असं म्हणतो अरे शांताराम ते विचारूनच घे ना कायचा विषय कायचं मूळ कायचा विषय काय त्या मतानं नाही कायच्या बद्दल कापून राहिला बा. नाही मी करायला देवदास ते तूच विचार ते कसं आहे ह्या बाजिंदा शेल्या कसं धरी माझं नाव सांगून त्याला सारखं तुला कसं दबते तुला विचारते नाही तो काय बा कोण विचारलं काय विचारलं माझ्या अंगावर याचा कपडे फाडून तो आता मला शिवले तू विचारते बरोबर तुला जमते तुला तर घबरात येतो. बरं मी विचारतो त्याला थांबता. अरे काशीनाथ मी असं म्हणून राहिलो का हे कायच्या बद्दल आहे बा काय असं विषय काय आहे.
कायच्यासाठी आणले असं काही देवी काही असं काही कबूल केलं त्यानं काय आता गावात तसंच कापून राहिला म्हटलं बकरे म्हणजे विषय काय आहे मूळ काय याचं मूळ म्हणजे कायच्याबद्दल कापून राहिलं हे सांगशील का जरा हो हो हे बरोबर विचारलं नाही काय म्हणजे आपल्याला समजते ना कायचं जेवण आहे कायचं नाही काही समजून नाही राहिलं भला भला विचारलं देवदास काकाने ह्या त्याला विचारलं प्रश्न आता तुम्हाला मी तेवढं नाही सांगू शकत पण एक सांगतो बरोबर त्याने कसं शपथ घेतली आहे ना शपथा घेतल्या आहे पण बा तुम्ही समजून जा आता हे बोकडे कापले का आपला शिवलाल म्हटलं शिवलाल नाही राहील शिवलाल शेठ होऊन जाईल शेठ एकदम शिवलाल शेठ टोय गोटे असं म्हणायला लागेल त्याला आणि त्याच्यात तो तुम्हाला आता कसं गावाच्या नंतर सांगून देतो तो मामा नाही का टोय मामा कोणतो लुटेरे तो आहे त्याच्यात इनवाल तो येईन ना बकऱ्याची भाजी करायला तो चिवडायला म्हणते तर तो त्याचा आहे गुरु तिकडे त्याच्या हिशोबानं चालवायचे आता काय करू राहिलंय असं समजा करायला मोठं त्याला काहीतरी भेटन असं समजा मी म्हणून नाही का तुला शांताराम हा माय बरोबर अंदाज लागे ना काहीतरी याले म्हटलं एक हा आले का एवढे महागा मोलाचे बोकडे आणते काय काहीतरी याले काहीतरी डाका भाका तर नाही मारलं यानं काही काही कुठं हा काही असं सापडलं लागले काले हो ना ते बरोबर आहे तुमचं थांब ना जरा ते तसंच का देवदास मी करा असं विचारणं काय बा तुमचं काय रोल आहे याच्यात अजून बाकीचं काय म्हणजे उडतं घेऊन घे जरा कानावर येते तो लाईनीत हा तो शपथ दिली आहे म्हणजे तो बाकी आपल्याला भरून त्याला विचार जरा असं कसं काय आहे किती काय कोणतं काम आहे कसं कुठं आहे काय होणार आहे शेट होणार आहे म्हणजे एकदम शिवलाल शेठ म्हणजे मोठं काम दिसून राहिलं शिवलाल शेठ म्हणजे काम जरा मोठंच वाटून राहिलं नाही काय बरं 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 हो ना आता ते अरे मी असं म्हणालो होतो तुले काशीनाथ तर समजा म्हणजे म्हणजे तुम्ही असन ना तुमचंही काहीतरी असन ना त्याच्या फुलाची पाकळ्या एवढा मोठा दोस्ताना आहे संग राहता काही आहे का म्हटलं तुझ्या हिस्सा असेल ना काय किती तुला भेटते तर आहे ना बाबा चार पाच किलो भेटते मला बाबा आमचे चांगलं होणार त्याच्याबरोबर काहीतरी घबाडचं काम आहे येईनं काहीतरी कुठंतरी शोध लावला घबाडाचा त्याच्यासाठी तुला सांगतो मी आता हा माझी गोष्ट ऐक तू हे काहीतरी याचा पिछा करायला लागते या काहीतरी असतं म्हटलं एवढं मोठं भोकड्याचा जीव घालून आला म्हणजे हे काहीतरी याले बरोबर मंत्र दिला आहे हा याचा बरोबर आपल्याला पाठलाग करायला लागेल जेवले हात धुतले करा नाही लागेल हो ना माय आलं ते ध्यानात माय ध्यानात आलं हा आता आपल्याला कसं आहे याले बरोबर हाताशी ठेवा लागते काशीनाथले बरं काशीनाथ बरं ते नको सांगू बरं ते म्हटलं काय एवढं तर सांग ठीक आहे तुला शपथ दिली असं तर गावात आहे का बाहेर गावात काम आहे किती आहे कसं एक अंदाज म्हणजे बा आता किती मोठा माणूस होईल शिवलाल तसा अरे मोठा म्हणजे आपल्या पुऱ्या पंचक्रोशीत म्हटलं युट्यूब 50 खेड्यात नाही एवढा मोठा होईल म्हटलं शिवलाल टोयगोटे शिवलाल शेठ टोयगोटे हा 50 पिढ्या म्हटलं घरी बसून खातील एवढा मोठा मोठा माणूस होणार आहे तो मग असं म्हणजे त्याच्या 50 पिढ्या आणि तुमच्या समजा 5 पिढ्या नाही 5 पिढ्या तुमच्या घरी बसून खातील म्हणजे तुला भेटेल ना तेवढा अरे हो रे ते माहिती मारच नाही आलं ते हो आम्हाला काही निघायला लागत मग बरोबर आहे बरं जमलं मग आमचे 5 पिढ्या म्हणजे लय झालं नाही काय हा त्याच्या 50 पिढ्या आमच्या 5 पिढ्या बरोबर आहे आमच्या 5 पिढ्या घरी बसून खातील बापरे लय मोठा नाही तर झाला बी निपटारा नाही काय बऱ्याच माहिती भेटून गेली म्हटलं आता ते मोडावर अजून जातच आहे विषय कुठं आहे काय आहे हे तपास लावल्याशिवाय राहत नाही की शांताराम भवन देवदास रोजं कामच तसं आहे पुरं बालची खालची बाल काढून टाकीन पण पाहिजे तू अरे पुरं खोटं काय आहे याचा शोध लावल्याशिवाय राहत नाही अरे बाबा लेका लय हाय बेले का हे अरे बाबा लेका बापा लेका मोठे माणसं अरे बाबू काशीनाथ मॅ म्हटलं काही ध्यानात नव्हतं असं मत्ता काल नको लावून घेऊ गंमत केली तुले पाहिजे माझ्याकडे ध्यान ठेवतो हा मला सांगतो म्हटलं काही असं तर हा मी माय कसं मुलं बी काम आहे ना हा कसं काय करायला लागते कुठं काय वापरायला लागते पैसा आडला लय खर्चा तर लय जमते मला काम हा पाहिजे असं तुला घरी ते जमणार नाही खर्च पाणी म्हणून म्हटलं मला सांगतो बरोबर कुठं काय काम करा बाबा पैसा गिजा ठेवायचं काम पडलं तर चला आता कंदील बुड्याने आपलं आता उद्याच माहीत आता काय आहे त्याचा निपटारा लागत नाही आता काय संध्याकाळ झाली उद्याचा माहीत पण आता काय जेवणाचा काय आता याले काही माहीत नाही ना आता तर शिवलाललेच आता घ्यायला लागेल त्याच्याजवळून काय कधी जीव घालतं काय नाही मी विचारतो त्याला उद्याच विचारतो चला मंडळी भेटा उद्या हा याच वेळेस